नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. दर्शको, पंढरपूरच्या जवळ असलेल्या वाकरी येथील पालखी तळावर सुरू असलेलं ऊस दराचं आंदोलन हे दिवसेंदिवस त्या ठिकाणी अधिक तीव्र होत चाललंय. ते काही ठिकाणी चिघळत देखील चाललंय. खरं तर शेतकऱ्याला त्याच्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत, त्याला त्याच्या घामाचा दाम मिळाला पाहिजे. या रास्त मागणीसाठी साखर कारखानदार असेल, प्रशासन असेल किंवा सरकार असेल, यांनी शेतकऱ्याच्या ऊसाला चांगला भाव दिला पाहिजे, त्याला त्या ठिकाणी दोन पैसे मिळाले पाहिजेत. या अतिशय प्रामाणिक भावनेतून इतर शेतकऱ्यांसाठी पाठीमागच्या अनेक वर्षापासून काम करणारे शेतकरी नेते समाधान फाटे हे या ठिकाणी उपोषणासाठी बसलेत. खरं तर आज 5वा दिवस आहे. प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालले. खरं तर आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीच ते पडले होते, त्यांना थोडंसं इथं लागलं होतं, आपण ते दाखवलं होतं. परंतु आता ते उपचार घ्यायला पण तयार नाहीत. शासन पलीकडे तशाच त्या मगरूर भूमिकेमध्ये ते कुठल्याही पद्धतीनं याच्यामध्ये योग्य असा मार्ग काढायला तयार नाही. या सगळ्यामध्ये कुठंतरी जशी दिवसेंदिवस या आंदोलनकर्त्यांची परिस्थिती आणि त्यांची अवस्था बिकट होत चालली आहे, तसतसा इथला लढा मात्र दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय. त्याचे पडसाद वेगळ्या पद्धतीने उमटत आहेत. काल प्रत्यक्षामध्ये इथल्या आंदोलकांनी त्या ठिकाणी खर्डी येथील सीताराम साखर कारखान्यावरच्या गव्हाणीमध्ये उड्या मारल्या. काही ठिकाणी ट्रॅक्टरची टायरं फोडण्यात आली. जर या सगळ्या परिस्थितीकडे किंवा या आंदोलनाकडे जर नीटनेटकं लक्ष नाही दिलं तर उद्या ही परिस्थिती प्रशासनाच्या देखील हाताबाहेर जाऊ शकते आणि ते शासनाने इथल्या व्यवस्थेला परवडणारी नसणार आहे. त्यामुळे जितका तात्काळ, कारण एका बाजूला इथं शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी जो उपोषण चालू असताना जी नेते मंडळी शेतकऱ्याच्या जीवावर निवडून आलेत ती माणसं सगळी विधान भवनामध्ये, नागपूरला अधिवेशनामध्ये एका ठिकाणी आहेत. आणि असं असताना देखील अभिजित पाटलांनी साखरेची MSP वाढवून मिळावी या मागणी सोडून इतर कुठल्याही साखर कारखानदार जे जिथं प्रत्यक्षात आमदार म्हणून काम करतायत त्यांनी कुठल्याही पद्धतीचा आवाज हा विधिमंडळामध्ये अधिवेशन चालू असताना जी मोठी संधी आहे त्यांच्या हातामध्ये तरी त्या ठिकाणी तो उठवला नाही. हे सगळं होत असताना त्यांची प्रकृती मी म्हणाल तसं चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना जाऊन बोलून त्यांना ताण देणार नाही. परंतु इथं त्यांच्या आई आलेत, त्यांची पत्नी आहे, त्यांची मुलगी आहे आणि तिन्ही माणसं बिचारी मगाशी इथं धडाधडा रडत होती. आणि जी अतिशय हृदयद्रावक अशी परिस्थिती आहे. आपल्या घरातला आपला माणूस, आपल्या घराचा करता माणूस, कारण समाधान पाटीलच्या पाठीमागे त्यांच्या कुटुंबामध्ये पुरुष तेच आहेत, त्यांना भाऊ नाही. घरातली सगळी कामं त्यांच्या पाठीमागे. हे आज पहिलं आंदोलन नाही. याच्या अगोदर या माणसानं इथल्या शेतकऱ्याला हक्क मिळावा, मग पाण्याचं आंदोलन असेल, विजेचे आंदोलन असतील, मध्यंतरी झालेलं त्या ठिकाणी इतर गोष्टीचं आंदोलन असेल, या प्रत्येक आंदोलनामध्ये हा माणूस त्या ठिकाणी उपोषणाचं शस्त्र उपसून बसतो. त्यावेळेला हक्का परिवार हा पाठीमागचं सगळं बघत असतो. त्यांच्या घरचे आपल्यासोबत आहेत. ताई, खरं तर प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मग अशी डोळ्यामध्ये पाणी होतं. मी पहिले तर विनंती करतो की रडू नका. हा प्रसंग भावनिक आहे, आम्हाला दिसतोय सगळा. काय परिस्थिती आहे मागं आणि कसं वाटतं ही परिस्थिती? माग आमच्या बघायला कोणच नाही. कोण म्हणजे काहीच म्हणजे गडी म्हणून आमच्या इथं म्हणजे कोणा म्हणजे कशाचीच हे नाही, म्हणजे मदत नसते. आणि ह्यांची प्रकृती वरच्यावर गेल्यामुळे इतकी काळजी वाटते की आम्हाला घरी पण थांबायला वाटत नाही आणि इथं पण यायचं येऊन बसावं असं वाटतं. तिथं घरी म्हणजे आम्हाला काहीच करता येत नाही. अशी काळजी वाटते सारखी, काय होतंय काय नाही. आणि यांनी लवकर निर्णय घ्यावा होता असं वाटतं. काही ह्यांच्या पदर आणून द्यायचं नाही आम्हाला, आमच्या म्हणजे शेतकऱ्याला द्यायचा आहे. त्यामुळे ह्यांनी लवकर निर्णय घ्यावा होता, एवढीच मागणी आहे आमची. मुलं काय म्हणतात? आता एक चिमुकलीच्या डोळ्यात पाणी येतं, बोलताना सुद्धा धाडस नाही. मुलं एक मुलगा तर शाळेतनं माघारी आलाय. मला तिथं शाळेला जायचं नाही म्हणतोय पप्पा, तिथं म्हणजे उपोषणाला बसल्यामुळं त्याचं मन लागणार. एक मुलगी पण आता माघारी यायला लागली पुण्यावरनं. मुलगा पण कोल्हापूरनं आला आणि ही मुलं पण 4 दिवस झालं शाळेला गेली नाही. ते आम्हाला जायचंच नाही म्हणते ती. जोपर्यंत पप्पा घरी येत नाही तर तोपर्यंत आम्ही जाणार नाही शाळेत. त्यामुळं लवकर काळजी घ्यावं, त्यांची दक्षता घेऊन लवकर निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा होता. तुला बघ काय मी प्रश्न विचारताना सुद्धा लाज वाटेल मला. मी असं वाटेल की TRP साठी प्रश्न विचारतो. इतकी परिस्थिती त्या लेकराची बिकट आहे. नाही विचारणार मी प्रश्न तिला काय सुद्धा. आई पण त्यांच्या त्या काय वाटते पोरगा असा झोपून काय वाटतंय? नम्रती विनंती, मी जाणते माणूस आहे, तुम्हाला विनंती करते की लवकरात लवकर निर्णय घ्यावा. बाकीचं काय मला दुसरं बोलायचं नाही म्हणा. पर चांगलं वाईट चांगलं बोलायचं. तुम्ही आता मोठी माणसं आहे, तुम्ही लवकर निर्णय घ्यावा. तुम्हाला विनंती आहे निर्णय घ्यावा म्हणून साठी. पोराची प्रकृती काय पोराची प्रकृती खलावायला लागली, आम्हाला काळजी वाटते या. तुम्हाला विनंती आहे की लवकरात लवकर निर्णय घ्यावा. काय पुढे आंदोलनात आले वगैरे काय परिस्थिती असते? काय लय घरी परिस्थिती आहे व तेवढ्यात काय करायचं मग. आता त्याला नग म्हणलं तर ऐकत नाही. आमची काही इच्छा नव्हती बसावं म्हणून, पण ती ऐकत नाही, लोकांसाठी करतो या.
राहू वाटत नाही म्हणते. मी बी विचारलं होतं कशाला सारखं आंदोलन करताय म्हणून. हा तर मला दम निघत नाही म्हणतो अन्याय हा हं? मग आमची विनंती आहे की तुम्ही मिटवावा की काहीतरी करून आजच्या आज हम्म. असं आमचं आहे बघ. दुसरं काय वाईट वगैरे बोलायचं नाही. दुसरे आंदोलक आहेत तुळसाहेब त्यांच्या घरचे आहेत. काय वाटतं कसं वाटतं? कारखानदारांनी लवकरात लवकर आजच्या आजच निर्णय घेतला पाहिजे नाहीतर बांगड्या तर घातल्या पाहिजे त्यांनी. त्यांना काय पदरचं द्यायचं नाही, आमचंच आम्हाला द्यायचं आहे. हम्म. हम्म. एवढीच विनंती आहे त्यांना घालायसाठी कारखानदारांना बांगड्या घालायसाठी. हे बघा जरा कॅमेऱ्यात बांगड्या दाखवा. थोडीफार काय वाटते का बघा यातनं आता बघून. त्यांनी दिलाच पाहिजे दर जाहीर. आज नाही दिला तर आम्ही इथंच येऊन बसणार आहे. त्यांना घरी देखील झोपू देणार नाही, त्यांची घरदार आम्ही फोडणार आहे. त्यांनी दिलाच पाहिजे 3500 रुपये दर आजच्या आज. डॉक्टर मॅडम आहेत आपल्यासोबत. काय चेकअप मगापासून चालू आहे, तुमची काय डॉक्टर टीम आहे तुमच्याशी मी बोलणार आहे. काय परिस्थिती आणि काय वाटतं या सगळ्या परिस्थिती? माझे बंधू समाधानदादा फाटे आणि त्यांचे इतर सहकारी आज 5 दिवस झाले इथं आमरण उपोषण करतात. फास्टिंगमुळे त्यांचं बीपी कमी होतंय, शुगर कमी होतंय, किडनीला इन्फ्लामेशन झालेलं आहे, लेग इन्फ्लामेशन झाले, त्यामुळे त्यांना उभा पण राहता येत नाही. माझी केंद्र सरकारला किंवा प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी ऊसाला दर 3500 रुपये जाहीर करावा. ते काय माझे बंधू समाधानदादा काय ते त्यांचे नाही मागत, जो शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून घाम गाळून ऊस पिकवतो त्यासाठी ते दर मागतात. जर सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर उद्या आम्ही सगळ्या महिला मिळून चेअरमनच्या घरी जाऊन आंदोलन करेल. पण हे चित्र आहे की एखादा माणूस ज्यावेळेला आंदोलनाला थांबतो त्यावेळेला त्याच्या पाठीमागं हे कुटुंब आहे, तो एकटा माणूस नाही आहे. आणि घरामध्ये कोणी सुद्धा नसताना मी काल बघितलं तर काल ते मला कोणी तर सांगितलं की तिकडे फाटेंच्या घरी जावा, तिथं रस्ता करायला लागले ह्या बिचाऱ्या मावशी ज्या हातात ते टिकाऊ खोऱ्या घेऊन ते दारं धरत होत्या, काय तर रस्ता करत होत्या. जनावर आहे ती पाठीमागं, शेती आहे आणि तो पूर्ण वेळ शेती करणारा माणूस आहे. तो काय राजकारणी नाही किंवा तो कुठे जाऊन 4 पैसे कमवणारा माणूस नाही. पूर्ण वेळ शेतकरी आहे, हाडामाडाचा शेतकरी आहे आणि त्याच्या कुटुंबाची ही अशी वातावरण. आणि दुर्दैव असं आहे की जे गावगाड्यामध्ये अजून सुद्धा आपापल्या घरात बसून हा सगळा खेळ बघतायत का नाही, त्या शेतकऱ्यांना सुद्धा भावनिक विनंती आहे की तुमच्या घामासाठी तुमच्या हक्काच्या लढाईसाठी कोणतं इथं येऊन एक माणूस 5 दिवस झालं बिना अना पाण्याचा झोपलाय आणि त्याचं कुटुंब हे असं अश्व घालतंय आणि तुम्ही घरी बसून जर ही सगळी लढाई बघणार असाल, तुम्ही घरी बसून हा सगळा खेळ बघणार असाल आणि उद्या तुम्हाला यांच्यामुळे जर काय वाढून 2 पैसे मिळाले तर ते आयते पैसे लाटणार असाल तर ते पचणारही नाही. तर त्याचं कुठेतरी लाज वाटली पाहिजे आपल्याला शेतकरी पोरं म्हणून. तुमच्या दुधाचं काय दर पाहिजे, समाधान फाटेनं आंदोलन करायचं. तुमच्या उसाला दर पाहिजे त्यांनीच आंदोलन करायचं. तुम्हाला पाणी पाहिजे त्यांनी आंदोलन करायचं. तुम्ही मात्र घरी बसून कमेंट करायच्या, चैनी करायच्या, तुमच्या पुढाऱ्याचं गोडवं गायचं. हा जो प्रचंड बावळटपणा आहे तो बावळटपणा खरं तर थांबायला पाहिजे. खरं तर मला हे बोलू वाटत नाही ह्यांच्या कोणासोबतच, कारण ही काही फार चांगली गोष्ट नाही. हे तळमळ आहे आणि ती काय म्हणतात त्याला आपल्या गावाकडे तर तळतळत असल्यासारखी गोष्ट आहे ही. इतकी वाईट अवस्था जर होस्तोवर हा माणूस तुमच्या हक्कासाठी इथं झोपतोय. 3 गोष्टी आहेत त्या. एका बाजूला तुम्ही ह्या लढाईमध्ये अजून जितके असाय पाहिजे तेवढे सहभागी आहात. काल सुद्धा त्या घावानीमध्ये उड्या मारल्या तेव्हा पोलीस आजूबाजूला होते. आता सुद्धा माझ्या आजूबाजूला बरेच पोलीस आहेत. इथं अनेकांवर गुन्हे नोंदवणार आहेत. रस्त्या संदर्भातले आंदोलन असतील, या माणसावर 30-35 गुन्हे आहेत. हा माणूस मी कायम सांगतो मला भेटतो, तो कोर्ट कचेरीच्या रस्त्यावर भेटत असतो कायम. कोणासाठी तर ते शेतकऱ्यासाठी त्याच्या गुन्हे आहेत. काय शेतकऱ्यांनी त्यांना मागं 200 रुपये जास्त मिळाले म्हणून वाढलेल्या पैशातले काही 50% पैसे आणून समाधान फाटे घरी दिलेले नाही तुझ्या प्रपंचाला वापर म्हणून. हा इतका स्वार्थी आणि हरामखोरपणा जे आमच्या इथली ही शेतकरी मंडळी दूध उत्पादक करतात का नाही, त्याला कुठं तर चाप बसायला पाहिजे, थांबायला पाहिजे. त्यांना विनंती आहे की ह्या सगळ्या लढ्यामध्ये सहभागी व्हा, कारण तुम्ही जितक्या तीव्रपणे हा लढा रस्त्यावर घेऊन येचाल तितक्याच तीव्रपणानं हे जे काही गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे त्याची डोळे उघडणार आहे. अधिवेशन सुरू आहे, सगळे आमदार मंत्री सगळे महत्वाचे अधिकारी एका ठिकाणी आहेत. एखादा निर्णय घ्यायचा म्हणलं, एखादी सही करायची म्हणलं तर सहज शक्य असलेली परिस्थिती आहे. काय ह्या कामासाठी विशेष अधिवेशन सुद्धा बोलवायची गरज नाही, कारण ते मूळचं तिथं आहे. आणि असं असताना देखील जर तुम्ही कुठल्याही पद्धतीने निर्णय घेणार नसाल, इथले साखर कारखानदार एकमेकांवर निवडणुकीच्या काळामध्ये तुटून पडतात. परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये मी तुझ्यापेक्षा 2 पैशाचा दर जास्त देतो ही म्हणायची दानत आणि भावना देखील कोणाची नाही. यातले बहुतांश साखर कारखानदार हे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. म्हणजे या लोकांना साखर कारखानदारीसाठी तरी सभासदांची मतं लागतात आहेत, परंतु इतर वेळ देखील शेतकरी यांना लागतोय. आणि असं असताना देखील जर ही नेते मंडळी शेतकऱ्यांसाठी बोलणार नसतील तर ती पुन्हा त्याहून वाईट गोष्ट आहे. आणि सगळ्यात मोठं दुर्दैव असं आहे की ह्या सगळ्या नेते मंडळींनी एकी करून त्या ठिकाणी साखरेचा आणि ऊसाचा हा जो काही दर त्या ठिकाणी ठरवलाय त्याच्या विरोधामध्ये आपण आवाज उठवावा आणि आपल्या मताचा जो एक हक्क आहे त्याच्याबद्दल त्याला भांडावं, ही भावना इथल्या जर जनमानसाची होणार नसेल
आणि आंदोलनाच्या टोप्याला हीच 4 माणसं राहणार असतील तर ते अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं तर हे लवकर प्रकरण मिटायला पाहिजे. त्यांची प्रकृती ढासळली आहे, डॉक्टरांची टीम येत आहे, ते उपचार इथं नाकारत आहेत, त्यांच्या किडनीवर सूज आहे, अशा बऱ्याच गोष्टी येत आहेत त्या. त्यामुळे जितक्या लवकर यातनं तोडगा निघेल तितका तो सर्वांच्या फायद्याचा आहे. का नाहीतर एकदा तर हा संपूर्ण काही शेतकरी वर्ग आहे तो जर रस्त्यावर आला तर तो ना चेअरमनला परवडणार आहे ना इथल्या शासनाला परवडणार आहे. कॅमेरामन मुकेश, मी अविनाश, महाराष्ट्र माझा, पंढरपूर.